विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चिन्हांची मालिका स्वाध्याय 4.3. पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे चिन्ह किंवा चिन्ह समूह ओळखा. प्रश्न नंबर 1. मित्रांनो, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्ह समूह आपल्याला ओळखायचा आहे. आता पहिल्या पदामध्ये मित्रांनो, हा जो पहिला चिन्ह समूह आहे, या पहिल्या चिन्ह समूहावरून दुसरा चिन्ह समूह कसा तयार झाला, तर मित्रांनो पहिलं चिन्ह शेवटी जातं आणि मित्रांनो पुढचा चिन्ह समूह तयार होतो. पहिलं चिन्ह मित्रांनो शेवटी जाणार आणि पुढचा चिन्ह समूह तयार होतो. इथे सुद्धा मित्रांनो पहिलं चिन्ह शेवटी जाणार आणि त्यानंतर पुढचा चिन्ह समूह तयार होतो. आता मित्रांनो इथे बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्ह समूह कसा असेल, तर मित्रांनो पहिलं पद शेवटी जाणार. मग आता पहिलं पद आपण सर्वात शेवटी घेणार आणि मित्रांनो हे जे 2 नंबरचं चिन्ह आहे ते 1 नंबरला येणार, 3 नंबरचं चिन्ह 2 नंबरला जाणार. म्हणजे पहिलं चिन्ह 3 नंबरला जातं, 2 नंबरचं चिन्ह 1 नंबरला आणि 3 नंबरचं चिन्ह 2 नंबरला. मित्रांनो हे आहे आपलं उत्तर. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे. पहिलं चिन्ह 3ऱ्या नंबरला जातं, पहिलं चिन्ह सर्वात शेवटी जातं आणि पुढचा चिन्ह गट तयार होतो. यानंतर आहे प्रश्न नंबर 2. मित्रांनो प्रश्न नंबर 2 मध्ये सुद्धा आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्ह समूह ओळखायचा आहे. इथे सुद्धा मित्रांनो तेच आहे, पहिलं चिन्ह शेवटी जातं आणि बाकीचे चिन्ह मित्रांनो पुढे सरकतात. म्हणजे पहिलं चिन्ह शेवटी जाणार आणि बाकी राहिलेले सर्व चिन्ह मित्रांनो आपोआप पुढे सरकणार. म्हणजे पुढचा चिन्ह गट तयार होतो. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, हे चिन्ह सर्वात शेवटी जाणार आणि मित्रांनो हे चिन्ह पुढे सरकणार. मग मित्रांनो दुसऱ्या चिन्ह समूहामध्ये सुद्धा तेच होणार. म्हणजे दुसऱ्या चिन्ह समूहावरून तिसरा चिन्ह समूह तयार होतो. मित्रांनो इथे पहिलं चिन्ह शेवटी जाणार आणि पुढचा चिन्ह समूह तयार होतो. मित्रांनो पहिलं चिन्ह शेवटी गेल्यानंतर हे जे राहिलेले 4 चिन्ह आहेत ते पुढे सरकणार. आता मित्रांनो तिसऱ्या चिन्ह समूहावरून चौथा चिन्ह समूह कसा तयार झाला, तर पहिलं जे चिन्ह आहे ते सर्वात शेवटी गेलं आणि त्यानंतर राहिलेले 4 चिन्ह म्हणजे 2, 3 आणि 4 आणि 5 नंबरचे चिन्ह पुढे सरकतात. तर मित्रांनो आता या ठिकाणी चौथ्या चिन्ह समूहावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्ह समूह कसा तयार होतो, तर मित्रांनो हे जे पहिलं चिन्ह आहे ते सर्वात शेवटी जाणार आणि मित्रांनो हे चिन्ह पुढे सरकणार. आता मित्रांनो 2, 3, 4 आणि 5 नंबरचं चिन्ह आपण अगोदर लिहिणार आणि पहिलं चिन्ह सर्वात शेवटी. म्हणजे मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्ह समूह बघा, अधिक, अधिक, वजा, अधिक आणि हे जे पहिलं चिन्ह आहे ते सर्वात शेवटी. म्हणजे मित्रांनो 2, 3, 4, 5 नंबरचे चिन्ह पुढे सरकली आणि पहिलं चिन्ह सर्वात शेवटी गेलं. मित्रांनो हे आहे आपलं उत्तर. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 3. मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्ह समूह आपल्याला ओळखायचा आहे. बघा आता या ठिकाणी मित्रांनो काय आहे, पहिला चिन्हांचा गट आणि तिसरा चिन्हांचा गट मित्रांनो सारखा आहे. बघा हा पहिला आणि हा तिसरा. मित्रांनो पहिला चिन्ह गट आणि तिसरा चिन्ह गट सारखा आहे. मग दुसरा चिन्ह गट आणि मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चौथा चिन्ह गट हा मित्रांनो सारखा असायला पाहिजे. पहिला आणि तिसरा सारखा आहे, मग दुसरा चिन्हांचा गट आणि चौथा चिन्हांचा गट म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्हांचा गट सारखा असेल. दुसरा आणि चौथा म्हणजे मित्रांनो बघा, दुसऱ्या चिन्ह समूहासारखा चौथा चिन्ह समूह असेल. म्हणजेच तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. मित्रांनो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 4. मित्रांनो आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्ह समूह आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी मित्रांनो अतिशय सोपा हा प्रश्न आहे. एक त्रिकोण कमी होतो आणि एक वर्तुळ वाढतो. म्हणजे पहिल्या पदामध्ये आणि दुसऱ्या पदामध्ये काय फरक आहे, तर मित्रांनो पहिल्या पदावरून दुसरं पद किंवा पहिल्या चिन्ह समूहावरून दुसरा चिन्ह समूह तयार होताना एक त्रिकोण कमी होतो आणि एक वर्तुळ वाढतो. म्हणजे मित्रांनो इथे बघा 4 त्रिकोण, इथे 3 त्रिकोण, नंतर 2 त्रिकोण आणि मित्रांनो इथे प्रश्नचिन्हाच्या जागी मित्रांनो फक्त एकच त्रिकोण असेल. बघा 4 त्रिकोण, 3 त्रिकोण, 2 त्रिकोण आणि मग मित्रांनो इथे एक त्रिकोण. आता इथे बघा 1 वर्तुळ, 2 वर्तुळ,
3 वर्तुळ आणि मित्रांनो इथे असेल 1 2 3 आणि 4 वर्तुळ. म्हणजे मित्रांनो काय झाले, एक त्रिकोण कमी होतो, एक वर्तुळ वाढतो. एक त्रिकोण कमी होतो आणि मित्रांनो या ठिकाणी एक वर्तुळ वाढतो. म्हणजे मित्रांनो या तिसऱ्या चिन्ह समूहावरून चौथा चिन्ह समूह कसा तयार होईल, तर मित्रांनो 2 त्रिकोणाचा एक त्रिकोण तयार होईल आणि 3 वर्तुळ आहेत, तर मित्रांनो या ठिकाणी 4 वर्तुळ होणार. म्हणजे एक त्रिकोण इथून तिसऱ्या चिन्ह समूहावरून चौथा चिन्ह समूह तयार होताना एक त्रिकोण कमी झाला आणि एक वर्तुळ वाढला. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 5. मित्रांनो आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्ह समूह ओळखायचा आहे. बघा आता पहिल्या चिन्ह समूहावरून दुसरा चिन्ह समूह कसा तयार होतो, तर मित्रांनो हे जे शेवटचं चिन्ह आहे ते सुरुवातीला येतं. शेवटचं चिन्ह सुरुवातीला येतं म्हणजे मित्रांनो चौथं चिन्ह 1 नंबरला येतं आणि 1 2 3 नंबरचं चिन्ह मित्रांनो पुढे सरकतं. म्हणजे 1 2 3 नंबरचं चिन्ह काय होणार, 2 3 4 नंबरला. मित्रांनो दुसऱ्या चिन्ह समूहामध्ये सुद्धा दुसऱ्या चिन्ह समूहावरून तिसरं चिन्ह समूह तयार होताना सुद्धा मित्रांनो शेवटचं चिन्ह सुरुवातीला येणार आणि मित्रांनो 1 2 3 नंबरचं चिन्ह पुढे सरकणार. आता तिसऱ्या चिन्ह समूहावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्ह समूह तयार होताना मित्रांनो शेवटचं चिन्ह इथे पण मित्रांनो तोच नियम, शेवटचं चिन्ह सुरुवातीला आणि 1 2 3 नंबरचं चिन्ह मित्रांनो पुढे सरकणार. तर आता मित्रांनो बघूयात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता चिन्ह समूह येतो. तर मित्रांनो पहिलं शेवटचं जे चिन्ह आहे ते सुरुवातीला, म्हणजे मित्रांनो हा जो त्रिकोण आहे तो 1 नंबरला घ्यायचा. शेवटचं चिन्ह सुरुवातीला आणि मित्रांनो 1 2 3 नंबरचं चिन्ह मित्रांनो आपल्याला पुढे सरकवायचं. म्हणजे हे 1 नंबरचं चिन्ह 2 नंबरला, 2 नंबरचं चिन्ह मित्रांनो 3 नंबरला आणि 3 नंबरचं चिन्ह 4 नंबरला. मित्रांनो हे आहे आपलं उत्तर. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे प्रश्न नंबर 6. मित्रांनो प्रश्न नंबर 6 मध्ये बघा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्ह समूह आपल्याला ओळखायचा आहे. पहिल्या चिन्ह समूहावरून दुसरा चिन्ह समूह तयार होताना मित्रांनो काय झाले, एक म्हणजे बघा 2 वर्तुळ आहे आणि 2 प्लस आहे, तर मित्रांनो काय झालंय 1 प्लसचं चिन्ह कॅन्सल झालं, एक बेरजेचं चिन्ह मित्रांनो कॅन्सल झालं. दुसऱ्या चिन्ह समूहावरून तिसरा चिन्ह समूह तयार होताना मित्रांनो पुन्हा एक वर्तुळ कॅन्सल झाला, एक वर्तुळ नाहीसा झाला. मग मित्रांनो अगोदर प्लसचं चिन्ह कॅन्सल झालं, नंतर वर्तुळाचं चिन्ह कॅन्सल झालं, आता मित्रांनो पुन्हा प्लसचं चिन्ह कॅन्सल होणार. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा जो चिन्ह समूह असेल मित्रांनो सुरुवातीला प्लस कॅन्सल झाला, नंतर वर्तुळ कॅन्सल झाला, आता पुन्हा प्लस कॅन्सल होणार. म्हणजे खाली फक्त वर्तुळाचं चिन्ह, वर्तुळ आणि त्यामध्ये मित्रांनो प्लसचं चिन्ह हे चिन्ह शिल्लक राहणार. मित्रांनो तुमच्या लक्षात आलेलं असेल पहिल्या पदावरून म्हणजे पहिल्या चिन्ह समूहावरून दुसरा चिन्ह समूह तयार होताना सुरुवातीला एक प्लस कॅन्सल झाला, नंतर दुसऱ्या चिन्ह समूहावरून तिसरा चिन्ह समूह तयार होताना एक वर्तुळ कॅन्सल झाला आणि मित्रांनो सर्वात शेवटी प्रश्नचिन्हाच्या जागी पुन्हा एक प्लसचं चिन्ह कॅन्सल झालं. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 7. मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्ह समूह आपल्याला ओळखायचा आहे. पहिल्या चिन्ह समूहावरून दुसरा चिन्ह समूह कसा तयार होतो, तर मित्रांनो बघा पहिलं जे चिन्ह आहे बघा पहिलं चिन्ह दुसऱ्या चिन्ह समूहामध्ये मित्रांनो मध्यभागी 2 वेळेला येतं. बघा पहिलं चिन्ह म्हणजे डावीकडचं पहिलं चिन्ह मध्यभागी 2 वेळेला येतं. त्यानंतर मध्यभागी 2 वेळेला म्हणजे मध्यभागी सारखं असणारं चिन्ह मित्रांनो ते शेवटी येतं आणि एक चिन्ह नाहीसं होतं. म्हणजे 2 आहे त्यातलं एकच चिन्ह इथे येणार, ते नाहीसं होणार. आणि मित्रांनो पहिल्या चिन्ह समूहामध्ये उजवीकडे असणारं जे चिन्ह आहे, उजवीकडे असणारं चिन्ह मित्रांनो डावीकडे येणार. म्हणजे थोडक्यात शेवटचं चिन्ह पहिल्या स्थानी येणार पण ते येताना बदलणार. म्हणजे या ठिकाणी शेवटी गुणिले होतं ते सुरुवातीला भागिले झालं. मित्रांनो याप्रमाणे पहिल्या चिन्ह समूहावरून दुसरा चिन्ह समूह तयार होतो.
आता दुसऱ्या चिन्ह समूहावरून तिसरा चिन्ह समूह तयार होताना सुद्धा मित्रांनो तोच नियम, पहिलं चिन्ह मध्यभागी 2 वेळेला येणार. तर मित्रांनो हे बघा, पहिलं चिन्ह मध्यभागी 2 वेळेला आलं. त्यानंतर मध्यभागी मित्रांनो 2 सारखे चिन्ह आहेत. मध्यभागी सारखे असणारे चिन्ह मित्रांनो ते शेवटी येतं. प्लस प्लस मित्रांनो हे जे सारखं चिन्ह आहे ते शेवटी एकदाच येणार, म्हणजे एक वेळेला ते कॅन्सल होणार, एक चिन्ह कॅन्सल होणार. आणि मित्रांनो आता या दुसऱ्या चिन्ह समूहामध्ये शेवटी असणारं जे हे मायनसचं चिन्ह आहे ते मित्रांनो शेवटचं चिन्ह 1 नंबरला येणार. म्हणजे शेवटचं चिन्ह पुढच्या चिन्ह समूहामध्ये सुरुवातीला येणार, पण सुरुवातीला येताना मित्रांनो ते बदलणार. तर मित्रांनो याप्रमाणे आपल्याला तिसऱ्या चिन्ह समूहावरून चौथा चिन्ह समूह तयार करायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, आता तिसऱ्या चिन्ह समूहावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्ह समूह कसा तयार होतो. तर मित्रांनो पहिलं चिन्ह हे जे पहिलं चिन्ह आहे ते मित्रांनो पुढच्या चिन्ह समूहामध्ये मध्यभागी 2 वेळेला येणार. तर मित्रांनो आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्ह समूह आपण या ठिकाणी तयार करतोय. मित्रांनो पहिलं चिन्ह दुसऱ्या म्हणजे पुढच्या चिन्ह समूहामध्ये मध्यभागी 2 वेळेला येतं बघा. आणि या ठिकाणी 2 वेळेला सारखं असणार, मध्यभागी 2 चिन्ह सारखे आहेत, त्यातलं मित्रांनो एक चिन्ह कॅन्सल होणार आणि एकच चिन्ह राहणार, ते शेवटी येणार. या 2 मधलं एक चिन्ह मित्रांनो शेवटी आलं, एक चिन्ह नाहीसं झालं. आणि मित्रांनो हे जे शेवटचं चिन्ह आहे म्हणजे उजवीकडचं चिन्ह आहे ते मित्रांनो डावीकडे येणार, म्हणजे शेवटचं चिन्ह सुरुवातीला येणार पण ते येताना मित्रांनो बदलणार. तर मित्रांनो असा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे मित्रांनो इथे आपल्याला स्टार घ्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी बेरजेच्या चिन्हाऐवजी मित्रांनो इथे काय आलाय, स्टार आला. स्टार त्यानंतर मित्रांनो या 2 फुल्या आणि त्यानंतर हे भागिलेचं चिन्ह, हे आहे आपलं उत्तर. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो तुमच्या लक्षात आलेलं असेल, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे प्रश्न नंबर 8. मित्रांनो 8व्या प्रश्नामध्ये सुद्धा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्ह समूह आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो इथे काय आहे, सुरुवातीला मित्रांनो पहिल्या पदावरून पहिल्या चिन्ह समूहावरून दुसरा चिन्ह समूह कसा तयार होतो. तर मित्रांनो सुरुवातीला हे डावीकडे असणारं त्रिकोण आणि चौकोन मित्रांनो आपापसात जागा बदलतात आणि पुढचा चिन्ह समूह तयार होतो. तर मित्रांनो इथे 1 नंबरला त्रिकोण आहे, इथे आहे चौकोन. 2 नंबरला इथे मित्रांनो चौकोन आहे, इथे आहे त्रिकोण. म्हणजे काय झालं, डावीकडे असणारे त्रिकोण आणि चौकोन यांनी आपापसात जागा बदलली आणि पुढचा चिन्ह समूह तयार झाला. मित्रांनो इथे सुद्धा आता काय करायचे, आता मित्रांनो उजवीकडे असणारा त्रिकोण आणि वर्तुळ हे आपापसात जागा बदलतात. म्हणजे मित्रांनो पुढच्या चिन्ह समूहामध्ये हा त्रिकोण आहे तसाच आहे, फक्त त्रिकोणाच्या ऐवजी मित्रांनो वर्तुळ आणि वर्तुळाच्या ऐवजी त्रिकोण. आता मित्रांनो इथे काय होणार, आता अगोदर डावीकडे उजवीकडे, आता मित्रांनो पुन्हा डावीकडे असणारा चौकोन आणि वर्तुळ हे आपापसात जागा बदलतील आणि पुढचा चिन्ह गट तयार होईल. मित्रांनो इथे चौकोन आहे, चौकोनाच्या ऐवजी येणार वर्तुळ आणि इथे वर्तुळ आहे, वर्तुळाच्या ऐवजी चौकोन. म्हणजे डावीकडे असणारे हे जे 2 चिन्ह आहेत त्यांनी आपापसात जागा बदलली आणि पुढचा चिन्ह गट तयार झाला. म्हणजे मित्रांनो हा जो त्रिकोण आहे तो आहे तसाच आहे, म्हणजे वर्तुळ चौकोन आणि त्रिकोण, वर्तुळ चौकोन त्रिकोण. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 9. मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्ह समूह आपल्याला ओळखायचा आहे. आता पहिल्या पदावरून दुसरं पद, मित्रांनो पहिल्या चिन्ह समूहावरून दुसरा चिन्ह समूह कसा तयार होतो. तर मित्रांनो बघा सुरुवातीला पहिलं आणि हे तिसरं जे चिन्ह आहे ते पुढच्या चिन्ह समूहामध्ये आपापसात जागा बदलतं. म्हणजे पहिल्या चिन्हाच्या जागेवर तिसरं चिन्ह, तिसऱ्या चिन्हाच्या जागेवर पहिलं चिन्ह, मग मित्रांनो हा दुसरा चिन्ह समूह तयार होतो. तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो हे जे पहिलं चिन्ह आहे यू ते तिसऱ्या चिन्हाच्या जागेवर गेले आणि तिसरं चिन्ह मित्रांनो आहे सी ते पहिल्या चिन्हाच्या जागेवर आलंय. मग हा पुढचा चिन्ह समूह तयार झाला, दुसरा चिन्ह समूह तयार झाला. आता मित्रांनो दुसऱ्या चिन्ह समूहावरून तिसरा चिन्ह समूह कसा तयार झाला. तर या ठिकाणी मित्रांनो दुसरं आणि चौथं चिन्ह पुढच्या चिन्ह समूहामध्ये म्हणजे तिसऱ्या चिन्ह समूहामध्ये आपापसात जागा बदलणार. म्हणजे आता मित्रांनो तिसऱ्या चिन्ह समूहामध्ये आपण बघू शकतो हे जे दुसरं चिन्ह आहे मित्रांनो उलटा यू तो जाणार
चौथ्या चिन्हाच्या जागेवर आणि चौथं चिन्ह आहे मित्रांनो सी, ते जाणार दुसऱ्या चिन्हाच्या जागेवर. आता यावरून मित्रांनो तिसऱ्या चिन्ह समूहावरून प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा चिन्ह समूह ओळखायचा आहे मित्रांनो. 1 3 2 4 आणि मित्रांनो इथे पुन्हा 1 आणि 3 हे चिन्ह आपापसात जागा बदलणार. 1 आणि 3 चिन्ह आपापसात जागा बदलणार मित्रांनो. दुसरं चिन्ह आहे तसंच राहील आणि त्यानंतर चौथं चिन्ह सुद्धा मित्रांनो तसंच राहणार. आता जागा कोण बदलणार? 1 नंबरचं चिन्ह मित्रांनो, 1 नंबरचं चिन्ह या ठिकाणी 1 नंबरचं चिन्ह जाणार 3 नंबरच्या चिन्हाच्या ठिकाणी. 1 नंबरचं चिन्ह 3 नंबरला आणि 3 नंबरचं चिन्ह मित्रांनो 1 नंबरला. मित्रांनो हे आहे आपलं उत्तर, म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे प्रश्न नंबर 10. आता मित्रांनो 10व्या प्रश्नामध्ये सुद्धा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्ह समूह आपल्याला ओळखायचा आहे. आता पहिल्या चिन्ह समूहावरून दुसरा चिन्ह समूह कसा तयार होतो? तर मित्रांनो हे जे तिसरं चिन्ह आहे ते सुरुवातीला येतं. मित्रांनो तिसरं चिन्ह सुरुवातीला येतं आणि चौथं चिन्ह आहे तसंच राहतं. मग चौथं चिन्ह आहे तसंच राहतं म्हणजे मित्रांनो प्रत्येक चिन्ह समूहामध्ये हे जे चौथं चिन्ह आहे तसंच राहणार. म्हणजे फक्त काय, तिसरं चिन्ह सुरुवातीला येतं. मित्रांनो इथे सुद्धा तिसरं चिन्ह सुरुवातीला येणार, चौथं चिन्ह आहे तसंच राहणार. मित्रांनो इथे सुद्धा चौथं जे चिन्ह आहे मित्रांनो हे चौथं चिन्ह आहे तसंच राहणार. तिसरं चिन्ह सुरुवातीला येणार. आता मित्रांनो 1 2 3 1 2 आणि 3 या तिसऱ्या चिन्ह समूहावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्ह समूह मित्रांनो कसा तयार होतो तर बघूयात. हे तिसरं चिन्ह मित्रांनो आपल्याला सुरुवातीला घ्यायचं. हे जे तिसरं चिन्ह आहे ते सुरुवातीला घ्यायचं. आता मित्रांनो हे 1 आणि 2 नंबरचं चिन्ह आपण 2 आणि 3 नंबरला घेणार. बघा तिसरं चिन्ह मित्रांनो आपण सुरुवातीला घेतलं. 1 आणि 2 नंबरचं चिन्ह मित्रांनो 2 आणि 3 नंबरला घेतलं आणि चौथं चिन्ह आहे असंच राहणार. म्हणजे मित्रांनो हा चिन्ह समूह तयार होतो. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न नंबर 11 आणि मित्रांनो 11व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.